नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण परभणी जिल्ह्यामध्ये चालू आहे. यामध्ये खूप चांगलं कामही चालू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये हे काम करत असताना आपल्याला अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार ही जी नावं आढळून आलेली आहेत आमच्याकडे, या मतदारांची यादी आम्ही संकलित केलेली आहे आणि आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत स्थळावरती प्रसिद्ध सुद्धा केलेली आहे. सर्व नागरिकांना आणि पात्र मतदारांना माझी विनंती आहे की आपण ही जी यादी आहे ज्याच्यामध्ये अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार या यादीमध्ये आपलं नाव चुकून आलेलं नाही ना, याची खातरजमा करावी आणि जर आपलं नाव याच्यामध्ये आलं असेल तर तत्काळ आपण BLOशी संपर्क साधा, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी. त्यांची यादी सुद्धा आम्ही आमच्या अधिकृत स्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. त्या ठिकाणी त्याचं नाव आणि मोबाईल नंबरही संबंधित BLOचा आहे. त्याच्याशी आपण संपर्क साधू शकता. आपल्या तालुक्याचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा आपल्या उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी आपण तत्काळ संपर्क साधा आणि जर आपलं याच्यामध्ये नाव चुकून आलं असेल तर आवश्यक कागदपत्राची पूर्तता करा, जेणेकरून आपलं नाव प्रारूप मतदार यादीतून वगळलं जाणार नाही. या प्रमाणे कारवाई झाली नाही तर प्रारूप मतदार यादीमधून नाव वगळलं जाण्याची दाट शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कोणताही पात्र मतदार हा त्याच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये, यासाठी आपण याच्यामध्ये स्पष्टता यावी म्हणून ही यादी सर्व ठिकाणी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. त्याचं आपण अवलोकन करावं आणि तत्काळ आपल्याशी संबंधित BLOशी संपर्क साधा आणि आपलं जर नाव त्यात चुकून आलं असेल तर आवश्यक ते कागदपत्र आपण BLOंच्याकडे द्या, जेणेकरून असं आपलं आपण पात्र असताना सुद्धा आपलं मतदार यादीतलं नाव वगळलं जाणार नाही. यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि तातडीने ही कार्यवाही करावी असं जिल्हाधिकारी परभणी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी या नात्याने मी आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करत आहे. धन्यवाद.